नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण माहिती पाहणार आहोत शेती क्षेत्राशी संबंधित एका संस्थेची. शेती, पाणी आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावण्याचं काम या संस्थेने केलं आणि ते सुद्धा तब्बल 40 वर्ष. या संस्थेने आपल्या कामातून अशा 40 गावांचा कायापालट केला ज्या गावांमध्ये कधीही पाऊस नव्हता. आणि 40 वर्ष जे काम केलं संस्थेने त्याचा परिणाम आज तिथलाच शेतकरी सधन म्हणून ओळखला जातोय. मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा, इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा. इथले रानोमाळ सधन घन पसरीत हिरवी द्वाही, झुलत झुलत मस्तीत बुडालं गाणं आणिक मीही. अदम्य विश्वासानं उभवू पाषाणातून पाणी, महाराष्ट्राच्या शेतीवरती नक्षत्रांची लेणी. कवी नाधो महानोरांचे हे शब्द, ते त्यांना सुचले पद्मश्री दिनकर गोविंद तथा अप्पासाहेब पवार यांच्या कार्यासाठी. हे कार्य होतं बारामती परिसराचा कायापालट घडवणारं. पावसावर अवलंबून असलेल्या महाराष्ट्राच्या शेतीलाच एक दिशा देणारं. बारामतीचं कृषी विकास प्रतिष्ठान जे आज झालंय महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांसाठी एक विद्यापीठच. खरं तर कार्याची सुरुवात केली अप्पासाहेब पवार यांच्या लहान बंधूंनी, शरद पवारांनी. 67 सालच्या पूर्वी पवार साहेबांनी जे पर्क्युलेशन टँक इथं सुरुवात केली, काही मिशनरी इथं महिला काम करत असताना फूड फॉर वर्क ही संकल्पना जी पहिल्यांदा महाराष्ट्रात राबवली गेली ती या परिसरात शरद पवार साहेबांनी इथं राबवली आणि गव्हर्नमेंटचा एकही पैसा न घेता पर्क्युलेशन टँक इथे उभे केले. असे त्या काळी जवळपास 280 पाझर तलाव शरद पवारांनी बारामती परिसरात तयार केले. पुढे पवार राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आणि अप्पासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य कृषी विकासासाठीच वाहून घेतलं. आजची बारामती पाहून अनेकांना वाटतं की बारामती म्हणजे समृद्ध शेतीचा परिसर, पण त्यांना ही वस्तुस्थिती माहीत नाही की देशातल्या 1/3 अवर्षण प्रवण भागांपैकी तीव्र अवर्षण प्रवण भागामध्ये या परिसराचा समावेश होतो. मग हा कायापालट कशामुळे झाला? तर पाण्याच्या सुनियोजित वापरामुळे. जेव्हा अप्पासाहेबांनी पहिल्यांदा इस्रायलला भेट दिली तेव्हा एक जाणवलं त्यांना की महाराष्ट्र आणि इस्रायल इथे कुठं साम्य आहे. इस्रायललाही पाण्याचा अत्यंत दुर्भिक्ष आहे, तसंच महाराष्ट्राला पण आहे. म्हणून त्यांनी ते काम स्वीकारलं आणि तिथली जी काही टेक्नॉलॉजी आहे ड्रीप इरिगेशनच्या संदर्भातली ती आहे अशी लोकांना डेमॉन्स्ट्रेशन दाखवण्याच्या निमित्ताने इथं आणली आणि इथं तिचा लोकांना दाखवण्यासाठी त्याचा उपयोग केला. ग्रामीण भागातला शेतकरी हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. त्यांचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठीच त्यांचे प्रयत्न होते. मुळात अप्पासाहेबांना नुसता शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवायचा होता. त्यामुळे या ट्रस्टच्या डेव्हलपमेंटबरोबर त्यांनी परिसराचा सुद्धा डेव्हलपमेंट पाहिल्या आणि जिथं जिथं महाराष्ट्रात त्यांना जाता आलं त्या त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांसाठी सेमिनार घेतले आणि माहिती दिली. आज दिसणारा निरेच्या कालव्यालगतचा हा समृद्ध परिसर, कालव्याला लागूनच अप्पासाहेबांच्या कल्पनेतून साकार झालेलं 110 एकर परिसरातलं हे डेमॉन्स्ट्रेशन फर्म. सीइंग इज बिलिव्हिंग म्हणजेच पहा आणि विश्वास ठेवा ही अप्पासाहेबांची सूत्रप्रणाली होती. त्यासाठी आदर्श शेतीचा नमुना त्यांनी इथल्या प्रत्येक एकरात तयार केला. इथे काय नाही, इथे सगळं आहे. इस्रायली पद्धतीनं फळवलेली मोसंबीची बाग आहे, संत्र्यांची बाग आहे, रस्त्याच्या कडेने नारळ आहेत, डाळिंब आहेत, सीताफळं आहेत, चिंचा आहेत, अगदी वाईनसाठीच्या द्राक्षांची बाग सुद्धा इथे आहे. आणि हे सगळं सुरू आहे अतिशय कमी मनुष्यबळ वापरून. पाण्यासोबतच खतं सुद्धा इथे ठिबक सिंचन पद्धतीतूनच दिली जातात. पण आजचं हे हिरवगार दृश्य 40 वर्षांपूर्वी नव्हतं. इथे होतं एक माळरान, जिथे खड्डे खणण्यासाठी सुद्धा सुरुंग लावायला लागले. निरेच्या कालव्याचं पाणी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पुरवून वापरलं गेलं आणि ही झाडं जगवली गेली, वाढवली गेली. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे मातृवृक्ष आहेत. त्यामुळे इथलं बीज किंवा इथलं कलम नेण्यासाठी महाराष्ट्रभरातले कितीतरी शेतकरी इथे येतात
आणि अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतं ते इथलं कृषी विज्ञान केंद्र. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च अर्थात ICARच्या नियमांनुसार कृषी विज्ञान केंद्र हे प्रत्येक जिल्ह्यात असावं लागतं. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठीचं हे बारामतीमधलं कृषी विज्ञान केंद्र. शेतकरी आणि विद्यापीठ यांच्यामधला दुवा बनण्याचं काम या केंद्रानं केलंय. कृषी विज्ञान केंद्र अर्थात KVKच्या अनेक उपक्रमांमुळे राज्यातीलच नाही तर देशातील अनेक शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली. कृषी विज्ञान केंद्र बारामती. राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या केंद्राचं मुख्य काम आहे शेतीतून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं. त्यासाठी इथे घेतले जातात अनेक उपक्रम. त्यातून प्रत्यक्ष मार्गदर्शन तर केलं जातच, पण शेतकरीही त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करतो. शेतकरी सहली, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं आणि शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे प्रत्येक पिकाची माहिती देणं, या तिन्ही गोष्टींद्वारे हे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांच्यापर्यंत पुणे जिल्ह्यासाठीचं कार्य करत होतं. परंतु आज मितीला जर आपण बघितलं तर जवळपास 60,000 शेतकऱ्यांनी या कृषी विज्ञान केंद्राचा फायदा यानं त्या प्रकारे घेतलेला आहे. माहिती जास्तीत जास्त वेगाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी याच हेतूनं KVKनं शेतकऱ्यांसाठी मोफत SMS सेवा आणि ॲक्वा हे इंटरॅक्टिव्ह वेब पोर्टल तयार केलंय. जवळपास महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातल्या सगळ्या राज्यातून शेतकरी या आमच्या पोर्टलला प्रश्न विचारत असतात आणि आमचे प्रशिक्षित अधिकारी या शेतकऱ्यांना 48 तासामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर पाठवत असतात. SMS सेवेच्या माध्यमातून तर 60,000 शेतकरी जोडले गेलेत आणि या पुढचं पाऊल म्हणजे शेतीसाठी खास रेडिओ सेंटर. इथल्या सॉइल टेस्टिंग लॅबमुळे तर अतिशय अल्प किमतीत शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत कशी लागवड केली पाहिजे, किती खतं टाकली पाहिजेत हे सगळं कळतं. म्हणजे खाजगी कंपन्या, खत कंपन्या, पेस्टिसाइड कंपन्या या कृषी विज्ञान केंद्राबरोबर काम करत आहेत आणि अगदी महाराष्ट्रामधल्या अगदी नागपूरपासून कोकणापर्यंतचे सगळे शेतकरी आणि शेतकरी महिला याच्यामध्ये सहभागी होत असतात. KVKच्या माध्यमातून आज 5 जिल्ह्यांमध्ये 118 कृषी मंडळांची स्थापना झाली आहे. कृषी विकास प्रतिष्ठानच्या या शेतावरच फ्रूट प्रोसेसिंग विभागही आहे. 3 एकर परिसरात विस्तीर्ण अशी नर्सरी आहे. आणि अगदी बियाणं निर्मिती विभागही इथे आहे. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, मका, सोयाबीन इत्यादीवरती इथं बियाणं तयार केलं जातं आणि तो इथून शेतकऱ्यांना किंवा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतावरती म्हणलं तरी तो माल प्रोग्राम म्हणून आपण दिला जातो. कृषी विकास प्रतिष्ठान आणि कृषी विकास केंद्र यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक गावं जोडली गेली आहेत. बोरकरवाडी हे त्यापैकीच एक गाव. ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं त्या गावामध्ये आता 277 एकर ऊस आहे, तो ड्रीपवर घेतला आहे आणि ड्रीप तुमच्या KVK ट्रस्टच्या माध्यमातून मग ऊस उत्पादकता वाढ, पाणी वापर नियोजन अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळालं आणि आज एक भरपूर आमचे 360 कुटुंबाचे प्रपंच अगदी व्यवस्थित चाललेले आहेत. आज या गावानं पाण्याचं महत्त्व जाणलंय, ते अडवलंय. इतकंच काय, दुसऱ्या गावाचं वाया जाणारं पाणी सुद्धा स्वतःकडे वळतं करून घेतलंय. पाझर तलावांसोबतच शेततळ्यांची संकल्पनाही पुढे सरकारतर्फे पॉलिसीच्या रूपात स्वीकारली गेली. त्याचं श्रेय जातं कृषी विकास प्रतिष्ठानच्याच कार्याला. इंदापूर तालुक्यातलं हे छोटंसं गाव, पण आज या गावात 15 ते 16 लहान मोठी शेततळी आहेत. राजेंद्र दादा पवार
यांनी आम्हा सर्वांना सांगलीला नेलं आणि तिथं संरक्षित पाण्याविषयीची जी संकल्पना आमच्या समोर मांडली, तीच संकल्पना घेऊन आम्ही इथं आलो आणि ह्या शेततळ्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावला आणि अशी मोठ्या प्रकारची शेततळी इथं गावामध्ये तयार केली आणि त्या माध्यमातून द्राक्षीचं क्षेत्र अगदी भरपूर वाढलं. जे पहिलं होतं त्याच्यापेक्षा दुपटी तिपटीनं द्राक्षी क्षेत्र वाढत गेलं. पाण्याशिवाय शेती नाही, दुष्काळ पडला तर काय करणार याचं गांभीर्य ओळखून अप्पासाहेबांनी पूर्वीपासूनच शेतीसोबत जोडधंदे करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं. इथला रेशीम प्रक्रिया उद्योगही प्रसिद्ध आहे. तयार रेशमी कापडाला बाहेरच्या बाजारपेठेत खूपच मागणी आहे. शेती झाली, शेतीसोबत जोडधंदे झाले, पण त्याचबरोबर शेतकरी घडवण्याचं कामही इथे केलं जातं. सुंदर कॅम्पस, प्रशस्त इमारत आणि अद्ययावत ग्रंथालय. हे बारामतीतलं कृषी महाविद्यालय. जर याच मातीला आपण शिक्षणाची आणि टेक्नॉलॉजीची जर जोड दिली तर यातनं काय होऊ शकतं हे मला इथं आल्यावर अनुभवायला मिळालं. अप्पासाहेबांनी तयार केलेली ही 110 एकरावरची शेती म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळाच. आपल्या इंडियात कसं आहे, भरपूर सॉईल आहे, फर्टाईल आहे ती, पण मॅनेजमेंट होत नाही आहे व्यवस्थित, किंवा जे बेसिक टेक्निक्स आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आहे. आम्ही स्वतः रूरल एरियातून आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला हे टेक्निक पोहोचवायचं आहे आणि ॲग्रिकल्चरला येण्याचा मेन उद्देशच हा होता की हे टेक्निक सगळ्यांपर्यंत पोहोचावं किंवा स्वतःसाठी तरी युटिलायझेशन करावं. आज या विद्यार्थ्यांना शेतीची गोडी कदाचित लागली नसती, पण ही शेती इथे यशस्वी करून दाखवली गेली म्हणून त्यांच्या मनात शेतीविषयी पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे. ग्रामीण भागातला युवक हा शहरात जाऊन शहरं बकाल करण्यापेक्षा त्यांनी याच भूमीत, याच मातीत आणि याच परिसरात राहण्यासाठी जे काही करावं लागेल, मुख्यतः त्याला अर्थकरण याच मातीत त्याला शोधता आलं पाहिजे आणि ते शोधून देण्याचं काम या ट्रस्टने केलेलं आहे. प्रतिष्ठानचं महाराष्ट्रासाठीचं योगदान खऱ्या अर्थानं हेच तर आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा अप्पासाहेबांनी खूप मोठं काम केलंय. आज ग्रामीण भागातील जवळपास 2000 मुली इथल्या वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत. ओंकाराचं स्तवन करणाऱ्या या 2000 विद्यार्थिनी शारदाबाई पवार शिक्षण संकुलातलं हे प्रार्थनास्थळ. मुख्यत्वे ग्रामीण भागातल्या हे विद्यार्थिनी शेतकऱ्यांच्या घरातल्या. एक मुलगी शिकली तर कुटुंब शिकलं असं म्हटलं जातं, पण दूर दूरच्या भागातल्या गरीब ग्रामीण शेतकऱ्याच्या मुली मोठ्या शहरांकडे जाणार कशा? त्यांच्यासाठीच मग प्रतिष्ठानतर्फे वसतिगृहाची सुद्धा सोय केली गेली. तिथे 5वी पासून MSc पर्यंत 2000 विद्यार्थिनी राहू शकतात. ग्रंथालयाच्या 3 मजली सुसज्ज इमारतीवरूनच इथल्या शिक्षणाचा दर्जा लक्षात येईल. मुलींच्या शिक्षणावर अप्पासाहेबांचा विशेष भर होता. अखेरची काही वर्ष त्यांनी शिक्षण विकासावरच भर दिला. पर्सनॅलिटी तिची डेव्हलप होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे त्या सर्व ॲक्टिव्हिटी आम्ही शारदानगरमध्ये मुलींसाठी घेत असतो. त्याच्यामध्ये बाहेरून काही चांगले कलाकार बोलवणं, काही राजकीय व्यक्ती बोलवणं, पोलीस ऑफिसर बोलवणं, अशी व्यक्तिमत्व त्यांच्यासमोर आपण आणतो की शून्यातनं त्या वर आलेल्या आहेत. आणि मग हे मोटिवेशन खूप महत्त्वाचं ठरतं या मुलींसाठी, कारण या मुलींना एक्सपोजर फार मिळालेलं नसतं. अगदी वाडी वस्तीवरची मुलगी असते, मग आल्यानंतर जो तिच्यामध्ये जो बदल होत जातो तो खूप चांगला असतो आणि हेच खरं आमचं काम आहे.
भीमथडी यात्रा, महिला बचत गटांच्या ताकदीचं भव्य स्वरूप। या बचत गटांची खूप मोठी साखळी उभारून ग्रामीण भागातल्या या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं गेलंय। भीमथडी यात्रेतील महिलांचा वाढता सहभाग याची साक्ष आहे। याशिवाय परिवर्तन व्याख्यानमालेच्या माध्यमातून ग्रामीण युवक युवतींमध्ये आधुनिकतेचं भान आणि सामाजिक सजगता आणण्याचं कामही केलं जातंय। शिंत्रे साहेब म्हणून आमच्याकडे पोलीस अधिकारी होते, त्यांनी सुचवलं की पोलीस खात्यामध्ये मुलींसाठी राखीव जागा आहेत महिलांसाठी, पण तिथे महिला येत नाही, तर तुम्ही हे ट्रेनिंग का सुरू करत नाही। आणि मग आम्ही ट्रेनिंग सुरू केलं आणि पहिल्यांदा आमच्या 8 मुली कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्ट झाल्या आणि त्यानंतर जो आम्ही स्पीड घेतला त्याच्यात आत्ता जवळपास 350 मुली आमच्या पोलीस कॉन्स्टेबल झालेल्या आहेत। ही प्रक्रिया राबवताना आपण मुलींकडनं फी घेत नाही, म्हणजे हे मोफत प्रशिक्षण असतं। शेती, शिक्षण यासोबतच उद्योजकतेवर अप्पासाहेबांचा विशेष भर होता। शेतकऱ्याची, ग्रामीण भागातल्या युवकांची आर्थिक उन्नती होण्यासाठी काय काय करता येईल याकडे त्यांचं लक्ष असे। त्यांच्या तालमीत तयार झालेले प्रत्येक जण याची साक्ष आहेत। एका वायनरीत 30 वर्ष कामगार म्हणून कामाला असणारे दत्तात्रय तुपे आज एका वायनरीचे मालक आहेत। आजच्या पोझिशनला मी साधारणतः लोकल आमच्या भागात बेंगलोर पर्पल नावाचे द्राक्षे पिकतात, ते 2 ते 2.5 टन क्रशिंग करणार आहे आणि वाईन व्हरायटी द्राक्षे 500 ते 750 टन क्रशिंग करणार आहे। ह्याचा फायदा साधारणतः 500 ते 600 शेतकऱ्यांना होईल व त्या माध्यमातून निश्चितच त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल। उत्तम वाईनसाठी द्राक्ष कशी पैदास करायची याविषयी अप्पासाहेबांचा खूप अभ्यास होता। वायनरी खूप असतात, पण सगळ्यांच्याच वाईन एक्सपोर्ट होत नाहीत। आज या वायनरीत केवळ एक्सपोर्ट क्वालिटीची वाईन बनते। छोटी वायनरी आहे, परंतु जी वाईन तयार करतो ती अतिशय उत्तम प्रतीची वाईन आहे। मी 6 देशात, अमेरिका, जर्मनी, UK, केनिया, दुबई आणि जपान ह्या 6 देशातही करतो। 12 सॉइल्स म्हणजे बारामती या नावाने जर्मनीत एक्सपोर्ट होणारी ही वाईन तिथे एवढी लोकप्रिय आहे की जर्मन सरकारने त्यांना बारामती फेस्टिवल आयोजित करण्यासाठी आमंत्रण दिलंय। आपापल्या ठिकाणाचं नाव देश विदेशात घेऊन जाणारी ही मंडळी, ती देखील अशा प्रदेशातली की जो भाग कधी काळी अतिशय कमी पावसाचा होता आणि आज तिथे ॲग्रो टुरिझम सारखी कल्पना राबवली गेली आहे। आज बारामती शेतकऱ्यांना, इथल्या शेतीच्या प्रयोगांना महाराष्ट्रभरात आदर आहे, त्यांच्याबद्दल उत्सुकता आहे आणि म्हणूनच इथे देश विदेशातून लोक येतात। पूर्वीच्या काळात रोजगार हमी योजनांवर राबणारी इथली जुनी माणसं जेव्हा जुनं बारामती आठवतात तेव्हा कृषी प्रतिष्ठानच्या कार्याचे आभार मानल्याशिवाय राहत नाहीत। कामाला जावं लागत होतं, पण पुन्हा ही द्राक्षाचं झाल्यावर आम्ही या क्षेत्रात पडलो आणि मग सुखी झालो। माळरानावर क्रांती घडवणारे हे प्रयोग पाण्यापासून बियाणापर्यंत, शेतीपासून शिक्षणापर्यंत 42 वर्षांची ही अविरत वाटचाल, कधी वेगात, कधी सावकाश, पण ठोस आणि ठाम एका व्रतस्थासारखी।